हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण केपीओ बद्दल जाणून घेणार आहोत. त्यालाच आपण ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा असं म्हणत असतो. ओके, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बीपीओ बद्दल बघितलं, बीपीओ काय आहे आणि आउटसोर्सिंग सुद्धा झालेलं आहे. आय रिपीट परत एकदा सांगते की बीपीओ आणि आउटसोर्सिंग जे 2 व्हिडिओ झालेत ते दोन्हीमध्ये जे काही असेल सगळं सेमच आहे. आता फरक आहे केपीओ आणि एलपीओ हे थोडंसं डिफरंट आहेत. तेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. मेजर डिफरन्स सांगते बीपीओ आणि केपीओ मधला. बीपीओ मध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे शारीरिक कृती करणं गरजेचं असतं, तर केपीओ मध्ये बौद्धिक क्षमता पाहिजे. ठीक आहे, ज्ञानाचा जास्त समावेश होत असतो. बघा आता प्रस्तावनेमध्ये काय सांगितलंय. केपीओ म्हणजे ज्ञान आणि माहितीशी संबंधित कार्य त्रयस्थ पक्षाच्या सेवा प्रदात्याकडे आपल्या वतीने करण्यास देणे. म्हणजेच की एक कंपनी दुसऱ्या कंपनीला केपीओ साठी हायर करत असते. केपीओ हा बीपीओचा उपविभाग आहे. केपीओ हा बीपीओचा उपविभाग आहे, तर बीपीओ हा केपीओचा उपसंच आहे, ज्यामध्ये सेवा पुरविणारा त्यांच्या क्षमतेमधील व्यवसाय संबंधीची सर्व कार्य तसेच तज्ञांच्या सेवा पुरविण्यासाठी नियुक्त केले जातात. तर केपी मध्ये नॉलेजचा समावेश होतो, ज्ञानाचा समावेश होतो. अतिशय महत्वाचे जे किचकट गुंतागुंतीचे कामे असतात, ते डॉक्युमेंटेशनचं पेपरचं जे काम असतं ते केपीओ मध्ये केल्या जातं. केपीओ म्हणजे तुलनेने उच्च स्तरीय जोखीमेचे कामाचे वाटप हे बाह्य संस्था क्रिया वेगवेगळ्या गटासाठी सहसा भिन्न भौगोलिक ठिकाणी करण्यास दिले जाते. म्हणजेच की फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यवसाय संघटनेला मार्केट रिसर्च बाजारपेठ संशोधन करणं होत नसेल, अशा वेळेस ते केपीओच्या एका बाह्य संस्थेला मार्केट रिसर्च करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट करू शकते. त्याचा समावेश केपीओ मध्ये केला जातो, जे की गुंतागुंतीचा एक किचकट आहे. मार्केट रिसर्च बाजारपेठ संशोधन ही सोपी गोष्ट नाहीये. केपीओ हा बीपीओचा उपविभाग आहे. केपीओ मध्ये मुख्य कार्य सेवा पुरवणाऱ्या त्रयस्थ व्यक्तीकडून करून घेणे याचा समावेश होतो, जसं की बीपीओ मध्ये आपण बघितलं. ज्यामुळे मुख्य कंपनीला किमतीचे लाभ मिळू शकतात, म्हणजे कमी पैशामध्ये चांगल्या प्रकारची सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात किंवा मिळू शकत नाही. इतकं किचकट काम असते, कधी कधी फायदा सुद्धा होत असतो, कधी कधी नुकसान सुद्धा होत असतं, परंतु मूल्य वाढण्यास निश्चित मदत करू शकतात. केपीओ ची बाह्य सेवा प्रक्रिया बीपीओच्या तुलनेत अधिक विशेष आणि ज्ञानावर आधारित आहे. मी आधीच सांगितलं, बीपीओ या ठिकाणी शारीरिक कृतीचा समावेश होतो, पण अपोजिट मध्ये केपीओ मध्ये बौद्धिक क्षमता गरजेची असते. जो केपीओ करणारा जो कर्मचारी असतो, काम करत आहे, त्याच्याकडे ज्ञान असणं, कौशल्य असणं अतिशय गरजेचं आहे. केपीओ स्पर्धात्मक दृष्ट्या अतिशय महत्वाची, कंपनीच्या मूल्य साखळीचा अविभाज्य भाग असलेली, व्यावसायिक कार्यासंबंधित मुख्य माहिती सेवा पुरवणारी आवश्यक असणारी त्रयस्थ संस्था होय. आता एखादं व्यवसाय संस्थेला त्याच्या संस्थेचा रिपोर्ट तयार करणं होत नसेल, अशा वेळेस ते बाह्य सेवा कंपनीला केपीओ साठी अपॉइंट करू शकतात. केपीओ मध्ये ज्ञानाचा समावेश होतो. जर रिपोर्ट तयार करायचा असेल, अंदाजपत्रक किंवा तयार करायचं असेल, तर अशा वेळेस ज्ञानाची आवश्यकता असते, मग ते केपीओ करणाऱ्या व्यक्तीकडे असतं. व्याख्या बघा. केपीओ हे विशिष्ट क्षेत्रात संबंधित व्यवसायातील प्रगत माहितीची बाह्य सेवा देण्याचे कार्य करते. केपीओ हे एका व्यवसाय संघटनेतील उच्च स्वरूपाच्या अंतिम कार्याचे आउटसोर्सिंग करत असते. म्हणजेच की अतिशय महत्वाचं काम हे केपीओ मध्ये केल्या जातं. बीपीओ मध्ये स्वच्छता, सुरक्षा इत्यादींचा समावेश होतो, तर केपीओ मध्ये ज्ञानाचा समावेश होत असतो. अर्थ परत जे प्रस्तावनेमध्ये बघितलो तेच इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. केपीओ हा आउटसोर्सिंगचा एक प्रकार आहे, बाह्य सेवेचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये ज्ञानासंबंधित आणि माहितीशी संबंधित कार्य
वेगवेगळ्या कंपनीतील कर्मचारी किंवा त्याच कंपनीच्या सहाय्यक कंपनीद्वारे केली जाते. जसं मी बँकेचे एक्झाम्पल सांगितले, कॉल सेंटर हे बँकेचं स्वतःच नसतं, बँक त्या ठिकाणी दुसऱ्या आउटसोर्सिंग कंपनीशी कॉन्टॅक्ट करते, म्हणजे दुसऱ्या कॉल सेंटरशी कॉन्ट्रॅक्ट करते आणि जे काही आपण हेल्पलाईन नंबरवर कॉल करत असतो ते कॉल सेंटर रिसीव्ह करते, सगळं नॉलेज जे काही आपली तक्रार वगैरे आहे ते नॉलेज जमा करते आणि सेम डाटा प्रोव्हाइड करते बँकेला. हे आहे केपीओ. ओके, हे खर्च वाचविण्यासाठी एकाच देशात किंवा देशाबाहेर केले जाते. म्हणजेच काय, एकतर भारतातल्या भारतात केपीओ करता येते किंवा आपली कंपनी भारतात आहे आणि आउटसोर्सिंगची जी कंपनी आहे दुसऱ्या देशात आहे तेव्हा सुद्धा केपीओ घेता येतं. जसं की सॉफ्टवेअर जे असतात, सॉफ्टवेअर तयार करून देणाऱ्या ज्या कंपन्या असतात, ज्यांनी शार्क टँक इंडिया बघत असतात त्यांना केपीओचा चांगलाच नॉलेज असेल, कारण त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपण ऐकतो की काही सॉफ्टवेअर ते चायना, जपान कडून घेत असतात. म्हणजेच काय, ते देश आपल्याला केपीओची सुविधा, आउटसोर्सिंगची सुविधा प्रोव्हाइड करत आहेत. सॉफ्टवेअर दुसऱ्या देशातून भारतात येत आहेत. केपीओला प्रगत विश्लेषणात्मक आणि तांत्रिक कौशल्य असलेल्या उच्च तज्ञांची आवश्यकता असते. आता केपीओ सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या जे काही कर्मचारी असतात त्यांच्याकडे ज्ञान असणं, ते तज्ञ असणं, योग्य सल्ला त्यांना द्यावा लागतं, ते गरजेचं असतं. शिकलेले, सुशिक्षित, भरपूर ज्ञान असलेले, विशिष्ट कौशल्य असणारे व्यक्तीच केपीओ ही सुविधा देऊ शकतात. केपीओ महत्वाची किंवा कमी महत्वाची कार्य करण्यास परवानगी देते. ठीक आहे, केपीओ मध्ये महत्वाची कामे सुद्धा केले जातात किंवा छोटे मोठे एक स्टेटमेंट तयार करणं अशी कामे सुद्धा केली जातात. इथेच नाही, इव्हनली फक्त बाहेर देशातच केपीओ संबंधित जे काही बाह्य सेवा बाहेर देशात आहेत असं नाही, आपल्या भारतामध्ये पण खूप साऱ्या कंपन्या केपीओशी संबंधित आउटसोर्सिंगची सुविधा देत असतात. जसं की पुण्यामध्ये इन्फोसिस नावाची जी कंपनी आहे ती सुद्धा केपीओची आउटसोर्सिंग सुविधा देत असते. आता बघूया आपण केपीओचे काही फायदे आणि काही तोटे सुद्धा आहेत, बघूया. पहिला जो आहे, ग्राहकांना कमी किमतीत व्यावसायिक सेवा मिळतात. चार्जेस कमी लागतात. जर एखादी बाह्य सेवेला न देता तेच काम आपण करायचं म्हटलं तर भांडवल जास्त लागतो, गुंतवणूक जास्त लागते, कर्मचाऱ्यांची पगार वेगळी द्यावी लागते, कळतंय. मग तेच काम आपण दुसऱ्या कंपनीला दिलं तर तेवढा सगळा खर्च वाचतो, फक्त तेवढे चार्जेस पे करावे लागतात. दुसरं आहे, व्यावसायिक संस्था म्हणजेच केपीओ सेवा पुरवणाऱ्या संस्थांकडून कुशल कर्मचाऱ्यांना घेऊ शकतात. आता बाह्य संस्थेमध्ये जे काम करणारे कर्मचारी असतात त्यांना केपीओची सुविधा द्यायची असते, मग त्यांच्याकडे ज्ञान असणं, विशेष कौशल्य असतं, ते व्यक्ती तज्ञ असणं गरजेचं असतं. ते तज्ञ आपल्या व्यवसाय संघटनेमधून येऊन काम केले तर आपल्या व्यवसायाची कार्यक्षमता वाढत असते. थर्ड वन आहे, अत्यंत महत्वाच्या अंतिम सेवा कमी खर्चात प्रदान केल्या जातात. जे की मार्केट रिसर्च हे किती महत्वाचं काम आहे, तेच जर आपल्या व्यवसाय संघटनेमधून करायचं म्हटलं तर खर्च येतो, तेच थोडे चार्जेस पे करून आपण कॉन्ट्रॅक्ट करून दुसऱ्या कंपनीला जर दिलो ते आपल्या वतीने काम करून देत असतात कमी खर्चामध्ये, ज्यामुळे बेरोजगारी कमी होते आणि अर्थव्यवस्थेला सुद्धा फायदा होत असतो. ठीक आहे, आता एक आपलीच कंपनी जर काम केली तर आपल्याला ठीक आहे, दुसऱ्या कंपनीला न देता आपणच व्यक्ती वगैरे ठेवून मार्केट रिसर्च वगैरे केलं तर आपल्याला महाग पडते. तेच आपण दुसऱ्या कंपनीला दिलो, कमी खर्चामध्ये केलो, आपल्या कंपनीला सुद्धा त्याचा फायदा होतो आणि त्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढते, रोजगाराची संधी निर्माण होते. चौथं आहे, मानव संसाधन व्यवस्थापन, एचआरएम आणि वेळ व्यवस्थापनाच्या कालावधीत लवचिकता प्रदान करते. ठीक आहे, तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला आवश्यकता असेल त्यावेळेस तुम्ही इतर बाह्य सेवा कंपनीशी केपीओ संबंधित कॉन्ट्रॅक्ट करार करू शकता, म्हणून त्यामध्ये लवचिकता असते. ओके, आता जसं फायदे आहेत त्याप्रमाणे काही तोटे सुद्धा आहेत. कोणते बघा, संस्थेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. केपीओ मध्ये ज्ञानाचा समावेश होतो,
अतिशय महत्वाच्या जे टॉप सिक्रेट असतात त्या गोष्टी आपल्याला बाह्य सेवा कंपनीला प्रोव्हाइड करावे लागतात, पुरवावे लागतात, तरच ते काम करू शकतात. आपण ज्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो, बाह्य सेवा कंपनी जर लुच्ची निघाली तर आपलं नुकसान होते. आपले सगळे जे काही सिक्रेट असते ते दुसऱ्या कंपनीला विकते आणि आपले सगळे ग्राहक त्यांच्याकडे जातात. सेकंड वन आहे कामाची गुणवत्ता आणि कर्मचाऱ्यांच्या स्वभाव वृत्ती यांची खात्री दिली जाऊ शकत नाही. भलेही आपण म्हणतो की केपीओ मध्ये जे केपीओ देणारी बाह्य सेवा देणारी कंपनी आहे त्यांचं नावलौकिक वाढते. त्या मालकाचा स्वभाव चांगला आहे याचा अर्थ तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा स्वभाव चांगला असेल असं नसतं. त्याचा परिणाम तो व्यक्ती आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये देणार, निष्काळजीपणे करून काम करणार, त्याचं नुकसान आपल्या व्यवसाय संघटनेला होणार. थर्ड वन आहे केपीओ वेळखाऊ आहे आणि त्वरित निकाल पाहिजे असणाऱ्या कंपन्यांना त्वरित निराकरण देऊ शकत नाही. केपीओ ही जी सुविधा आहे नॉलेज प्रोसेसिंग आउटसोर्सिंग जी आहे ती अतिशय वेळखाऊ आहे. लवकर त्या ठिकाणी निराकरण होत नाही, लवकर जे काही असतं समाधान मिळत नाही, त्यासाठी टाइम लागतो आणि ज्या कंपनीला फास्ट कामांची गरज असते अशा वेळेस त्यांच्यासाठी केपीओ हे योग्य ठरत नाही. चौथा आहे कायदेशीर भाषिक सांस्कृतिक अडथळ्यांमुळे भागीदारांमध्ये योग्य संवादाच्या अभावामुळे गुंतागुंत होऊ शकते. आता भागीदारांमध्ये दोन कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये वाद होऊ शकतो. ठीक आहे. पाचवा आहे भाषेच्या अडथळ्यामुळे संवाद कमी होतो. जर आउटसोर्सिंग कंपनी दुसऱ्या देशातली असेल, इथल्या कर्मचाऱ्यांना इंग्लिश येत नसेल, अशा वेळेस संवादाचा अभाव असल्यामुळे सुद्धा केपीओ मुळे नुकसान होत असतो. आता केपीओचा एक बेस्ट एक्झाम्पल सांगते. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण हा एक्झाम्पल मी मेन्शन केले, तो म्हणजे आहे टीसीएसचा. भारत सरकारद्वारे जे काही पासपोर्ट सुविधा दिली जाते, पासपोर्टचे काम शासन स्वतः करत नाही तर ते दुसऱ्या एका आउटसोर्सिंग कंपनीला म्हणजे टीसीएसला म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहेत त्यांना ते काम दिले जातं. पासपोर्टशी संबंधित सगळे काम टीसीएस करत असते. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल, हे केपीओ मध्ये येतं. दुसरं वन आहे हे पण अगोदर सांगितले, शासन काय करतं छोटे मोठे डॉक्युमेंट जसे असतात आधार कार्ड, पॅन कार्ड, 7/12 किंवा पासबुक काढणं इत्यादी ज्या सगळ्या गोष्टी असतात ते स्वतः न करता वेगवेगळ्या गावांमध्ये असणाऱ्या सेतू केंद्र म्हणतो आपण त्या केंद्रावरती काम सोपवत असतात. हे सुद्धा येतं केपीओ मध्ये कारण यामध्ये ज्ञानाचा समावेश होत असतो. ओके, आय होप तुम्हाला केपीओ म्हणजे काय, केपीओ चे फायदे आणि तोटे चांगल्या पद्धतीने समजले असतील. समजलं तर या व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. जर डाऊट असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायचंय. त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेस्ट लिंक दिलेली आहे, ते टेस्ट लिंक तुम्ही सॉल्व्ह करू शकता जे ऑब्जेक्टिव्ह असतील त्यामध्ये. आणि त्याचबरोबर ओसीएम शी रिलेटेड इम्पॉर्टंट सगळे व्हिडिओज या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओ मध्ये.